गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा प्रॉब्लेम नंबर 4 बघणार आहोत. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटच्या संदर्भातले सेल्स फिगर आणि प्रॉफिटच्या फिगर लास्ट 2-3 वर्षाचे दिलेले असेल आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला जीपी पर्सेंटेज किंवा इंक्रीजिंग ट्रेंड कॅल्क्युलेट त्या ठिकाणी कशा पद्धतीने करायचा हे तुम्ही त्या ठिकाणी बघणार आहात. तर मी प्रॉब्लेम आता टाकलाय तुमच्या ग्रुपवर. मी प्रॉब्लेम शेअर करतो तुमच्या समोर. बघा, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फाइंड आउट द क्लेम अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. सेल्स इन 2005, 2005 चे सेल्स दिले ते किती 15 lakhs आहे किती. ओके, त्यानंतर सेल्स इन 2006 चे सेल्स किती 18 lakhs आहे. त्यानंतर सेल्स इन 2007 21,60,000 आणि सेल्स इन 2008 25,92,000. म्हणजे प्रत्येक वर्षी सेल्स वाढत चाललाय. म्हणजे जो काही इन्क्रीजिंग ट्रेंड आहे सेल्स मधला, जो 10% 20% इन्क्रीजिंग ट्रेंड तुमच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो, तो मात्र इथं दिलेला नाहीये तुम्हाला. तो तुम्हाला ह्या सेल्सच्या फिगर वरून कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे की प्रत्येक वर्षी सेल्स मध्ये किती वाढ होत जाते आणि मग करंट इयर मध्ये एक्सपेक्टेड सेल मध्ये आपण किती टक्के इन्क्रीजिंग ट्रेंड करायचा किंवा स्टँडर्ड सेल मध्ये आपण ज्यावेळेस इन्शुरन्स कव्हर रिक्वायर कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस देखील आपल्याला इन्क्रीजिंग पर्सेंटेज, जे काही सेलची इन्क्रीजिंग पर्सेंटेज ते ऍड करावे लागतात. तर तो डिसिजन आपण यावरनं करणार आहोत. म्हणजे जे इन्क्रीजिंग पर्सेंटेजचा जो काही ऍडजस्टमेंट आहे तर ती याच्यावरनं तुम्हाला फाइंड आउट करायची. कारण पाठीमागच्या बाकीच्या इयरच्या सेलची तशी काही तुम्हाला जरुरी नाही सॉल्व्ह करत असताना. मग आता इथे नेट प्रॉफिट दिला. नेट प्रॉफिट 2008चा आहे. इन्शुरन्स स्टँडिंग चार्जेस 2008चा आहे. म्हणजे लास्ट अकाउंटिंग इयर 2008 आहे तुमचं. आणि मग हे सेल्स इन 2008 म्हणजे लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स आहेत. झालं. डेट ऑफ हायर 1 जानेवारी 2009 आहे 1,09,200. सॉरी, डेट ऑफ हायर 1 जानेवारी 2009 आहे. हे इन्शुरन्स स्टँडिंग चार्जेस होते. पुढे पिरियड ऑफ डिसलोकेशन 3 मंथचा दिला. आता सेल्स फ्रॉम 1 जानेवारी 2008 टू 31 मार्च 2008 हे लास्ट अकाउंटिंग इयर आहे. म्हणजे हा 3 महिन्याचे सेल्स आहे मागच्या वर्षीचे. म्हणजे हे करस्पॉन्डिंग पिरियड मधले सेल्स आहेत. कुठले सेल्स आहेत? करस्पॉन्डिंग पिरियड मधले सेल्स आहेत. आणि सेल्स फ्रॉम 1 जानेवारी 2009 टू 31 मार्च 2009 म्हणजे आता हा फायर जो झाला डेट ऑफ फायर 1 जानेवारी 2009 ला, तर पुढचे 3 महिने जो इंडिव्हिज्युअल पिरियड मध्ये जे सेल्स आहेत म्हणजे जे काही डिस्लोकेशन पिरियड मधले सेल्स आहेत ते हे 1/1/2009 ते 31/3/2009 म्हणजे 1,77,600 हे त्या काळातले सेल्स आहेत. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग पिरियड मधले सेल्स 6,48,000 आहे. आणि पुढे दिले तुम्हाला पॉलिसी अमाऊंट. पॉलिसी अमाऊंट किती दिली? 7,50,000 दिली. आता इथे तुम्हाला बघा गमतीशीर गोष्ट आहे. तिथे फायर झाला 1 जानेवारीला आणि तिथे 1 जानेवारीला फायर झाला. आता 1 जानेवारीच्या अगोदरचा दिवस कोणता? 31 डिसेंबर 2008. म्हणजे हे जे काही सेल्स आहेत 25,92,000 हे 25,92,000 तुम्ही स्टँडर्ड सेल्स म्हणून पण घ्यायचे आणि लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स म्हणून पण त्या ठिकाणी घ्यायचे. कारण एक्झॅक्टली ज्या वर्षी जिथे इयर संपलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी फायर झालाय तिथे. कधी फायर झाला? सेकंड डेला फायर झाला आणि त्याच्यामुळे मात्र लास्ट अकाउंटिंग इयर पण तिथेच क्लोज होतं आणि फायर झाला त्याचा आदल्या दिवशी पासूनचे 12 महिन्याचे सेल्स पण तेच आहेत. जे 25,92,000 25,92,000 हे दोन्ही ठिकाणी तेच राहतील त्या ठिकाणी. तर तेवढंच आहे का लास्ट अकाउंटिंग इयरचे म्हणून ज्यावेळेस घेतो आपण नेट प्रॉफिट पर्सेंटेजच्या वेळेस ते मात्र 25,92,000च घ्यायचे. पण मात्र इन्शुरन्स कव्हरच्या वेळेस ज्यावेळेस आपण हे स्टँडर्ड सेल्स म्हणून घेणार आहोत त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये आपण जे काही इन्क्रीजिंग पर्सेंटेज कॅल्क्युलेट होईल ते काय करणार आहोत? ऍड करणार आहोत. काय करणार आहोत? ऍड करणार आहोत. ते तिथे लक्षात घेणार आहोत तुम्ही. ठीक आहे, आपण सोल्युशन करून घेऊयात. स्क्रीन दिसते तुम्हाला? एकानेच मेसेज टाका, खूप मेसेज टाकू नका. ओके, मग आता इथे घेताना बघा तुम्हाला जे 2-3 वर्षाचे जे सेल्स दिले त्या 2-3 वर्षाचे जे सेल्स दिले त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? जो इन्क्रीजिंग ट्रेंड येतो त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा. वर्किंग नोट तयार करून घेतोय आपण. काय वर्किंग नोट?
सेल्स का करून घ्यायची आपल्याला कॅल्क्युलेट, कारण त्यानुसारच त्या ठिकाणी तेवढे आपल्याला शॉर्ट सेल मध्ये आणि इतर ठिकाणी इन्क्रीजिंग ट्रेंड दाखवायचा आहे. बरं, आता इथे देताना बघा तुम्हाला 2-3 वर्षांचे दिले 2000, बघा कसे कसे दिले त्या ठिकाणी. हा बघा, कंपॅरिझन करा. बघा आता सेल्स इन 2005 मध्ये किती होता? 15,000 होता. आणि 2006 मध्ये किती झाला? 18,000 झाला. किती? 18 लाख झाला. किती झाला? 18 लाख झाला. तर त्याच्यामध्ये किती वाढ झाली हे आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. लक्षात आलं ना? किती वाढ झाली हे कॅल्क्युलेट करणार आहोत. तर ते आपल्याला तिथे कॅल्क्युलेट करत जायचंय. इज इट क्लिअर? मग त्या ठिकाणी 2006 मध्ये बघूयात आपण वन बाय वन. इन 2006. आता इन 2006 हे कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला 5 मध्ये किती सेल्स होते आणि 6 मध्ये किती वाढ झाली, जेवढ्याने वाढ झाली ते आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. टू 2006 मध्ये परत एकदा आपण इकडे बघूयात. सॉरी, ओके. बघा आता इथे 2005 चे सेल्स तुमचे 15 लॅक्स आणि 2006 मध्ये किती वाढ झाली? 18 लॅक्स पर्यंत गेली. म्हणजे कितीने वाढ झाली? 3 लॅक्सने इन्क्रीज झाली. किती लाखाने इन्क्रीज झालं? 3 लॅक्सने. मग बघा त्याचं कॅल्क्युलेशन असं येईल. 2006 मध्ये कितीने इन्क्रीज झालं? 3 लॅक्सने इन्क्रीज झालं. बघा, आणि किती होते 2005 मध्ये? होते किती? 15 लॅक्स होते. किती होते? 15 लॅक्स होते. मल्टिपल बाय 100. मल्टिपल बाय 100. मल्टिपल बाय 100. बघा किती येतं आन्सर?
यस 20%. व्हेरी गुड. किती आलं 20%. आता 2006 मध्ये जसं कॅल्क्युलेट केलं ना तसं 2007 मध्ये कॅल्क्युलेट करूया. बघा 2007 मध्ये आपण असंच कॅल्क्युलेट करणार आहोत. बर आता इथे बघूयात बरं. आता 2007 मध्ये किती वाढ झाली. 2007 मध्ये किती वाढ झाली ते बघूयात आपण. बघा 2007 मध्ये 21,60,000 झाले. किती झाले 21,60,000. कितीचे 18 लाखाचे बरोबर ना. मग 18 लाखामधून 18 लाख होते. 18 बघा 2006 चे 18 लाख होते. 18 लाखामध्ये कितीने वाढ झाली 3,60,000 ने वाढ झाली. कितीने 3,60,000 म्हणजे मागच्या वर्षीचे 18 लाख होते आणि आता वाढ किती झाली 3,60,000. किती वाढ झाली 3,60,000 आणि होते किती 18 लाख. म्हणजे इथं घेताना कोणते घ्यायचे लास्ट इयरचे घ्यायचे. इथं 2006 चे घेतले आणि 2007 मध्ये किती वाढ झाली त्याच्यात 3,60,000. 3,60,000 वाढ होते 21,60,000 झाली बरोबर ना. मग बघा बरं किती पर्सेंटेज वाढलं. बहुतेक ते परत 20% असावं. 20%. व्हेरी गुड. आता परत 2008 मध्ये म्हणजे लास्ट शेवटचं वर्ष 2008 मध्ये. 2008 मध्ये काय परिस्थिती ती बघूयात आपण. ओके 2008 मध्ये किती झाले 25,92,000. कितीचे 21,60,000. मग 21,60,000 मध्ये किती वाढ झाली कॅल्क्युलेट करा बरं. यस 4,32,000 येतं का 4,32,000 येतं का 4,32,000 येत असावं. 21 लाख बघा 25,92,000 मधून अगोदरचे वजा करायचे. 4,32,000 येतात बरोबर ना. 4,32,000. $4,32,000 आणि होते किती 2007 मधले 21,60,000. लास्ट इयरचे घेतो आपण बेसला. $21,60,000. बघा कितीने वाढ झाली मग इथे 20% असेल. किती आहे 20% असेल. ओके झालं. आता आपण आपल्या आहे त्या स्टेप्स घेऊयात. स्टेप नंबर 1 शॉर्ट सेल. आता हा इन्क्रीजिंग ट्रेंड आहे बरं का. ओके हा काय झाला इन्क्रीजिंग ट्रेंड्स इन सेल्स at 20% एव्हरी इयर. आता इथे सपोज इथे 20% समजा इथे 15% आला असता. इथे 20% आला असता. इथे 25% आला असता. तर आपण 5% इन्क्रीजिंग ट्रेंड असं म्हटलं असतं आणि करंट इयरला त्या ठिकाणी 30% घेतला असता. ठीक आहे ना. ते ऍव्हरेज पण घेतलं ठिकाणचा. मग आता इथं सेल्स ड्युरिंग dislocation period. ओके सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड. सॉरी डिसलोकेशन नाही काय सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड. करस्पॉन्डिंग पिरियड. आता सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड तुम्हाला दिले प्रॉब्लेम मध्ये.
बघा, सेल्स फ्रॉम 1/1/2008 ते 31/3/2008 हा लास्ट इयरचा टायमिंग आहे आणि हा किती 6,48,000 आणि हा 1/1/2009 ते 31/3/2009 3 महिन्याची सेल्स हे करंट इयरचा पिरियड आहे हा 2009 आणि बाहेर 2009 मध्ये झाला. लक्षात आलं? म्हणजे 6,48,000 हा करस्पॉन्डिंग पिरियड मध्ये सेल्स आहे. किती? 6,48,000. आता याच्यामध्ये ऍड इन्क्रीजिंग ट्रेंड आपण आता कॅल्क्युलेट केला. ऍड इन्क्रीजिंग ट्रेंड्स इन सेल्स. किती टक्के तो 20% आहे. वरती कॅल्क्युलेट केला बघा. किती पर्सेंट आहे? 20% आहे. आलं लक्षात? मग 20% 6,48,000चे 20% कॅल्क्युलेट करा. $1,29,600. व्हेरी गुड. मग आता हे एक्सपेक्टेड सेल्स होतील आपले. एक्सपेक्टेड सेल्स किती येतात बघा बरं ते. 7,77,600 आणि मग याच्यातून आपण लेस करतो सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड. डिसलोकेशन पिरियड. आता डिसलोकेशन पिरियड मधले सेल्स बघूयात आपण. बघा इथं सेल्स फ्रॉम 1/1/2009 ते 31/3/2009 31 जानेवारी 2009 टू 31 मार्च 2009 1,77,600. म्हणजेच इथे शॉर्ट सेल आले आपले. शॉर्ट सेल आले 6 lakhs. किती आले? 6 lakhs आले. इज इट क्लिअर? सेकंड स्टेप वापरतो आपण. स्टेप सेकंड काय? ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. बघा इथे इक्वेशन घेतो आपण परत. ओके, इथे काय घेतो आपण वरती? नेट प्रॉफिट प्लस इन्शुर्ड स्टँडिंग चार्जेस. कोणते? लास्ट अकाउंटिंग इयर अपॉन सेल्स ड्युरिंग लास्ट अकाउंटिंग इयर. ओके, हे त्या ठिकाणी देतो आपण. ओके, मग किती बघू बरं नेट प्रॉफिट आणि ते किती दिले आपल्याला? बघा इथे दिले नेट प्रॉफिट 2008 1,50,000 आणि इन्शुअर स्टँडिंग चार्जेस 1,09,200. 1,50,000 आणि 1,09,200.
1,50,000, 1,50,000 प्लस 1,09,200, 1,09,200. आणि इथे काय घ्यायचे आपल्याला? सेल्स, लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स. ते किती दिलेले आहेत बघूयात तिथे. 25,92,000, 25,92,000, बरोबर ना? सेल्स 25,92,000. ह्या प्रॉब्लेम मध्ये स्टँडर्ड सेल्स पण तेच घ्यायचे कारण डेट एकच आहे. सांगा मग आन्सर किती येतं? किती येतं आन्सर? 1,50,000 प्लस 1,09,200 अपॉन, बघा करा किती येतं कॅल्क्युलेशन? 10%. व्हेरी गुड. किती आलं? 10% आलं. 10% आलं. व्हेरी गुड. पुढे स्टेप नंबर 3. लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स or cross claim. क्रॉस क्लेम. ओके. आणि मग आता हा कसा कॅल्क्युलेट करतो आपण? पहिल्या दोन कॅल्क्युलेशनचं मल्टिप्लिकेशन करतो. काय घेतो? शॉर्ट सेल घेतो. मल्टिपल बाय जीपी पर्सेंटेज. ओके. किती येतं बघा बरं? शॉर्ट सेल किती तुमचे? 6 lakhs. मल्टिपल बाय 10%, म्हणजे किती आला आन्सर? 60,000. किती आला? 60,000 आला आन्सर, बरोबर ना? किती आला? 60,000 आलं. आता इन्शुरन्स क्लेम रिक्वायर आपल्याला वापरायचा की नाही, सॉरी ऍव्हरेज क्लॉज वापरायचा की नाही ते बघूयात आपण. ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. त्यासाठी आपल्याला अगोदर काय कॅल्क्युलेट करावं लागतं? इन्शुरन्स कव्हर रिक्वायर कॅल्क्युलेट करावं लागतं, बरोबर ना? इन्शुरन्स cover required. And how to calculate insurance cover required? It is calculated is equal to yes. कसं कॅल्क्युलेट करतो आपण सांगा? स्टँडर्ड सेल्स मल्टिपल बाय क्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. ओके, या पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेट करतो. आता याच्यामध्ये ह्या प्रॉब्लेम मध्ये स्टँडर्ड सेल आणि लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स वेगवेगळे दिलेले नाही, कारण अकाउंटिंग इयर पण 31 डिसेंबरला संपलं आणि फायर पण 1 जानेवारी लगेच झाला. त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागच्या वर्षातील जे सेल्स आहेत तेच सेल्स स्टँडर्ड सेल्स म्हणून त्या ठिकाणी राहतात. बघा किती 25,92,000, पण इन्क्रीजिंग ट्रेंड इथे घ्यावा लागतो आपल्याला. 25,92,000. इन्क्रीजिंग ट्रेंड आपला 20% आहे. बरोबर ना? 20% आहे तो आपल्याला तिथे ऍड करून घ्यावा लागतो. आणि मग पुढे मल्टिपल बाय क्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज. आपला जीपी पर्सेंटेज किती आलाय? 10%. किती आहे? 10%. मग आता ते कॅल्क्युलेट करा. आधी 25,92,000 मध्ये 25,92,000चे 20% ऍड करा.
बघा 25,92,000चे 20% किती येतं? इन्क्रीजिंग ट्रेड किती? हा इन्क्रीजिंग ट्रेड, हा इन्क्रीजिंग ट्रेड, हा 20%, हा तिथे पण ऍड करतो आपण. येस, मला आन्सर पाठवाल. अरे तुम्ही डायरेक्ट केलं. किती एक्झॅक्ट अमाऊंट किती येते? एकदा अमाऊंट आपण ऍड करून घेऊया. 25,92,000 गुणिले 20%. ₹5,18,400. ओके, 5,18,400. त्याच्या मल्टिपल बाय 10%. ओके, आता टोटल किती झालं हे? 25,92,000 अधिक 5,18,000. येस, किती येतात ते? 30,96,000. त्याच्या मल्टिपल बाय 10%. त्याच्या मल्टिपल बाय त्याच्या मल्टिपल बाय 10%. मग किती आलं ते 10% त्याच्या मल्टिपल बाय? येस, 3,09,600. इतकं आलं, बरोबर आहे ना? इतकं आलं, 3,09,600. आणि मग इथे आपण डिसिजन घ्यायचा. काय डिसिजन घ्यायचा? इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड किती तो? ₹3,09,600 इज. आता आपल्याला पॉलिसी अमाऊंट बघावं लागेल. मग आपली पॉलिसी अमाऊंट किती आहे? पॉलिसी अमाऊंट 7,50,000 आहे. पॉलिसी अमाऊंट किती? 7,50,000 आहे. आणि हे फक्त 3,09,000 आहे. म्हणजे पॉलिसी अमाऊंट पेक्षा लॉस कमी आहे, कव्हर रिक्वायर कमी आहे, लेस दॅन पॉलिसी अमाऊंट. आता पॉलिसी अमाऊंट भरपूर मोठी त्यांची आणि रिक्वायर कमी आहे. सो इन्शुरन्स कव्हर so average clause is not applicable. पॉलिसी अमाऊंट भरपूर मोठी त्यांची, त्याच्यामुळे ऍव्हरेज क्लॉज वापरला जाणार नाही. ओके, ऍव्हरेज क्लॉज इज नॉट ऍप्लिकेबल. सो अमाऊंट ऑफ पॉलिसी, अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल टू, बघा इथे रिक्वायर्ड 3,09,600 आहे, पॉलिसी अमाऊंट त्यांची 7,50,000, भरपूर मोठी. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा कमी रिक्वायर्ड येतोय. तर त्यांना जेवढा त्यांचा लॉस झाला असेल तेवढाच. मग त्यांचा लॉस किती झालाय? स्टेप नंबर 3 मध्ये लॉस ऑफ प्रॉफिट किती? 60,000. हाच त्या ठिकाणी राहील. म्हणजे याचा काही तिथं रिलिव्हन्स राहत नाही, पण ते आपल्याला कॅल्क्युलेट करून बघावं लागतं, गरजेचं आहे की नाही. अमाऊंट ऑफ क्लेम किती आला? 60,000. समजला प्रॉब्लेम? ओके, ठीक आहे. प्रॉब्लेम समजला? मला मेसेज टाकाल.